त्या क्षारांनी जर जमीन खराब होतीये असं जर तुमचं म्हणणं आहे सर, तर कोकणात तर समुद्र आहे सर, आणि समुद्र किनारा कितीतरी वर्षापासून असेल, मग समुद्र किनारा असा पांढरट पडलेला कधी का दिसत नाही? एकदम मस्त. काय माहिती का, त्याच्यामध्ये कारण एकच आहे. का दिसत नाही? एकदम मस्त. काय माहिती का, त्याच्यामध्ये कारण एकच आहे त्याच्यामध्ये, आणि हे उत्तर कोणाकडे नाहीये, बरं. गुगल एआय मध्ये पण नाहीये. हां. त्याचं कारण असं आहे की तो समुद्राच्या पाण्याचा टीडीएस किती ते समजून घेऊया. 35,000. बरं. म्हणजे 1 लिटर पाणी जर तुम्ही उकळवलं हां. तर खाली जो साका शिल्लक राहतो हां. तो 35 ग्रॅम असतो. ओके, आता आपण जिथे बसलोय तिथे किती टीडीएस? फक्त 50. अच्छा, म्हणजे कितीतरी. हां, तर त्याच्यामध्ये 35,000 टीडीएस आहे. म्हणून समुद्राचं मीठ समुद्राच्या पाण्यापासून तयार होतं. गुजरात सर्वात जास्त सॉल्ट प्रोड्युसिंग स्टेट आहे. तर याचा प्रॉब्लेम ते समुद्रकिनारा. बरं, समुद्रकिनारा आपण जे पाण्याचे प्रश्न म्हणतोय हे फक्त 50 वर्षापासून आहेत, 75 वर्षापासून माहिती आहेत ना आपल्याला. आणि समुद्रकिनारे हजारो कोटी लाखो जेवढी मनात वर्ष येतील तेवढ्यापासून आहेत. गणपतीपुळेचं मंदिर 400 वर्षापासून असेल, पण करोडो वर्षापासून समुद्रकिनारा आहे. ती भरती अवटी येते, मग पांढरं का पडत नाही, याचं एकमेव कारण आहे त्याच्यामध्ये सोडियम आहे. बरं. सोडियम आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम नाहीये. म्हणून मी एक स्वतःचं एक असं, त्याला काही अर्थ नाहीये, पण मी एक थेरी तयार केली. महाराष्ट्रापुरतं सांगायचं म्हटलं तर जिथे माणसाला घाम येतो तिथे सोडियमचं प्रमाण जास्त असतं ग्राउंड वॉटरमध्ये, आणि जिथे घाम येत नाही म्हणजे विदर्भ, मराठवाडा, सगळीकडे, हां. इव्हन पुणे पण, तिथे कॅल्शियम मॅग्नेशियम प्रमाण जास्त असतं. बरं. आणि आपला प्रॉब्लेम कॅल्शियम मॅग्नेशियम आहे, तो सोडियम नाहीये. कारण सोडियम आणि पोटॅशियमला चिकटण्याचा गुणधर्म नाही, म्हणून समुद्रकिनारे पांढरे पडत नाहीत, चिकट होत नाहीत, दगड होत नाही. आणि फक्त समुद्रकिनारे नाही, मिठागरांची जमीन बघा. मिठागरांची जमीन मीठ काढल्यानंतर काळी कुळकुळीत असते आणि ती कधीही चिकट होत नाही. त्याच्यामध्ये जो भुसभुशीतपणा पूर्वी असायचा तोच असतो. आणि आपल्याकडे 15-20 वर्षामध्ये जमीन पूर्णपणे चिकट होऊन जाते. पूर्वी आम्हाला ट्रॅक्टर 25 HP चा लागायचा, आता आम्हाला तो 60 HP पुरत नाही. डिझेल आम्हाला पूर्वी 10 लिटर लागायचा, आता आम्हाला 15 लिटर लागतं. त्याचं कारण इथे आहे.